नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील आमची सहल हा 17वा पाठ बघणार आहोत. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुले आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. मग आपण आता इथे हा पाठ वाचतोय, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की या मुलांची सहल, या वर्गातील मुलांची सहल, तिथे मुलीसुद्धा होता आणि मुलंसुद्धा होती. तर त्यांची सहल एका आमराईमध्ये गेली होती. आमराई म्हणजे काय की आंब्याची झाडे असलेली राई, म्हणजे एक प्रकारचं वन म्हणू शकतो किंवा जंगलही म्हणू शकतो. तर त्या आमराईमध्ये गेलेली होती आणि त्यांच्या बाईंनी म्हणजेच त्यांच्या शिक्षिकेने त्यांना सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्यासुद्धा आणायला सांगितलेले होते. चित्रकलेचेही साहित्य बरोबर घ्यायला सांगितले होते. आता तिथे आमराईमध्ये काय करणार म्हणून मुलांना तर चित्रकलेची खूप आवड असते, तर त्यामुळे त्यांच्या शिक्षिकेने त्यांना चित्रकलेचे साहित्यसुद्धा बरोबर आणायला सांगितले होते. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकाराची झाडी होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. मग आता ते जेव्हा आमराईमध्ये निघाले तेव्हा त्या रस्त्यामध्ये म्हणजे त्या वाटेवर वेगवेगळ्या आकारांची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. आता तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारची झाडे ही आमराईमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात किंवा तिथे त्यांना वेगवेगळी फळं लागलेली दिसू शकतात. मग ते तसंच रमतगमत म्हणजेच गंमत करत, मजा करत, मस्ती करत चालले होते आणि प्रत्येक झाडाचं निरीक्षणसुद्धा करत होते. निरीक्षण म्हणजे काय, बारकाईने त्याची पाहणी करणे. तर रस्त्याने जाताना बाईंनी त्या विविध झाडांची माहितीसुद्धा त्यांना सांगितली होती. मग आता ही माहिती सांगितल्यानंतर मुलांच्या ज्ञानामध्ये भरसुद्धा पडली होती. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. तिथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाला, राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई म्हणतात. मग आता सकाळी त्यांनी 11 वाजता त्यांची सहल चालू केली आणि ते तिथे पोहोचले होते. मग तिथे पोहोचल्यानंतर तिथे त्यांना आंब्याची खूप झाडे भेटली की जी पूर्ण ओळीने लावलेली होती. म्हणून त्यापैकी मुलांनी त्यांना विचारले की याला आमराई का म्हणायचे? तर बाई म्हणाल्या की राई म्हणजे दाट झाडी, जिथे खूप झाडी लावलेली असतात त्याला म्हणतात राई, आणि जिथे आंब्याची अनेक झाडी लावून ती जोपासलेली असतात म्हणजे त्यांचं जतन केलेलं असतं. जोपासणे म्हणजे काय, जतन करणे. तर जोपासलेली असतात त्याला आपण आमराई असे म्हणतो. ठीक आहे. मग आता त्यांचं म्हणणं होतं की आपण तर इथे आलो आहोत, मग आता इथल्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घ्यायला हवी. मग तिथे पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुंख्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. मग आता झाडी म्हटल्यानंतर आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. तर तिथे त्यांना पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसलेले दिसले होते आणि त्यांचा किलबिलाट चालला होता. किलबिलाट म्हणजे काय, पशुपक्ष्यांचा आवाज, आणि ते पक्षी आनंदाने उडतसुद्धा होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. बागडणे म्हणजे काय, इकडे तिकडे फिरणे, मजा करणे. आम्ही लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आम्ही सहभोजन केलं आहे. मग आता तीही मुलं सहलीला आले होते म्हटल्यानंतर खेळ तर खेळणार, मजा मस्ती करणार, एकमेकांना खेळामध्ये समाविष्ट करून घेणार आणि आनंदाने इकडे तिकडे बागडणार. कारण का, तिथे आज शाळा नव्हती, वह्या पुस्तकं नव्हते, दप्तर नव्हतं, काहीही नव्हतं. तिथे फक्त आज मजा करायची होती, कारण सहल होती म्हणून. मग आता त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जसं की लपाछपी,
शिवणापाणी, ऊन सावली हे सगळे खेळ खेळले. आणि त्यांनी जे वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या होत्या त्या गोळा पण केल्या आणि त्या कैऱ्या पूर्ण चट्टामट्टा केल्या, म्हणजेच त्यांनी संपवून टाकल्या. सगळ्यांना कैरी तर ही आवडतच असते, त्यामुळे कैरी ही सगळ्या लहान मुलांनी खाऊन घेतली आणि त्यांनी सहभोजन केले. सहभोजन म्हणजे काय, सोबत जे भोजन केलं जातं सगळ्यांनी मिळून त्याला म्हणतो आपण सहभोजन. मग त्यांनी सहभोजनसुद्धा केलं. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्र काढायला सांगितली. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले, तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. कोणी आंबराईचे चित्र काढले, तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आता जेव्हा त्यांना चित्र काढायला सांगितली तेव्हा प्रत्येक मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढली. जसं की एखाद्या झाडावर एखादा पोपट आंबा खातो आहे, कोणी कैऱ्यांनी लगडलेलं म्हणजेच कैऱ्यांनी पूर्ण भरलेलं, ज्या आंब्याच्या झाडाला खूप जास्त कैऱ्या लागलेल्या असतील ते तसं लगडलेलं झाड काढलं. कोणी खूप पक्षी बसलेलं झाड काढलं. कोणी आंबराईचं चित्र काढलं. कोणी वेगवेगळ्या कैऱ्या किंवा फळे गोळा करतानाची खेळणारी मुले काढली. आणि ही सगळी चित्रे त्यांच्या बाईंनी बघितली आणि त्यांनी कैरी व आंबा यामधला फरक समजावून सांगितला. कैरी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो रॉ मँगो आणि आंबा म्हणजे तो पिकलेला मँगो, तो रायपन मँगो. मग आता आंबा आणि कैरी याच्यामधला जेव्हा त्यांना फरक कळाला तर त्याच्यापासून काय काय वस्तू बनवतात किंवा काय काय पदार्थ बनवतात याचीसुद्धा नावं त्यांनी सांगितली होती. जसं की आपण कैरीपासून लोणचं बनवतो, आंब्यापासून आंब्याचं शेक म्हणजेच मँगो शेक आपण बनवू शकतो, किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारची आंब्याच्या वस्तू बनवू शकतो. आंबा बर्फी झाली, आंबा वडी झाली, आंब्याच्या मिठाई झाल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि कैरीपासून आपण मुरांबा करू शकतो, गुळांबा करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाईंनी त्यांना समजून सांगितल्या. मग आता सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. मग त्यांचं म्हणणं आहे की सहल होती तरी पण आम्ही संध्याकाळी घरी आलो, पण आधी जसं आम्ही कुठेही खेळून किंवा एकमेकांसोबत मजा मस्ती करून आलो तर आम्हाला थकल्यासारखं होतं. पण आज असं झालं होतं की आम्ही निसर्गाच्या सानिध्यात होतो, त्याच्यामुळे दिवसभर खेळून बागडूनसुद्धा आणि लांबपर्यंत चालूनसुद्धा आम्हाला थकल्यासारखं वाटत नव्हतं. कारण झाडं ही आपल्याला प्राणवायू देतात, म्हणजेच ऑक्सिजन देतात, आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यानंतर तुम्हाला कधीही थकवा येणार नाही. त्याच्यामुळे त्यांना खूप उत्साही, आनंदी आणि ताजंतवानं वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांची सहल ही खूप चांगल्या प्रकारे गेली होती. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या पाठाचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पाठ किंवा त्याचं स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तेही लिहायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.